झी मराठी वाहिनीवर 16 मार्च पासून सनई चौघडे ही नवी मालिका सुरू झाली आहे। मात्र ही नवी मालिका सुरू झाल्यानंतर प्रेक्षक आता या मालिकेवर प्रचंड भडकले आहेत, कारण या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये पाहायला मिळतंय शर्वरी खानोलकरांच्या घरामध्ये जयच्या आजीला शोधत एका रूम मध्ये जाते। या रूम मध्ये टेबलवर सोन्याचे दागिने ठेवलेले असतात, पण खोलीत खूप अंधार असतो आणि शर्वरीला काहीच दिसत नसतं। तेव्हा चुकून शर्वरीचा हात त्या सोन्याच्या दागिन्यांना लागतो आणि ते दागिने खाली पडतात। तेव्हा ती ते दागिने उचलायला जाते आणि तितक्यातच जयची आई तेजस्विनी ही तिथे येते आणि ती शर्वरीच्या हातात सोन्याचा हार पाहते। तेव्हा तेजस्विनी शर्वरीवर चोरीचा आळ घालते। शर्वरीला ती रूम मधून बाहेर खेचत आणते आणि ही माझ्या रूम मध्ये काय करत होती असं विचारते। शर्वरी तिला नेमका काय झालंय ते सांगण्याचा प्रयत्न करते, पण तेजस्विनी ही तिचं काहीच ऐकून घेत नाही। ती बोलत असतानाच ती सगळ्यांसमोर तिच्या जोरदार थोबाडीत मारते आणि हाच तो सीन आहे जो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत, कारण झी मराठी वाहिनीच्या सर्वच मालिकांच्या नायिका या सुरुवातीला मार खातानाच दाखवण्यात येत आहेत। आतापर्यंत सावली, पारू, कमळी, तारिणी, श्रावणी आणि आता शर्वरी या सगळ्यांना थोबाडीतच पडलेली आहे। असं नायिकांना थोबाडीत मारलं तर कसं चालेल? प्लीज असं थोबाडीत मारणं बंद करा। झी मराठीच्या सर्व मालिका एकमेकांची कॉपी करतात का? सर्व मालिकांमधील नायिका या सुरुवातीला मार खातानाच का दाखवतात तुम्ही लोक? असे म्हणत प्रेक्षक या नव्या मालिकेवर संतापले आहेत। तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।